गाव या दोन टीममध्ये. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. मॅच सुरू होतीये. चिखलोलीपाडा संघानं टॉस जिंकून निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा आणि बॅटिंगसाठी आहे टीम जांभिवली. पहिलाच बॉल दिल स्कूप सक्सेस देखील झालाय. पॉवर प्लेमध्ये इम्प्रूव्हमेंटेशन स्ट्रोक. बॉल जाईल थर्ड मॅनला लॉंग स्टॉपला साईड स्क्रीन समोर. बॉल ट्रॅव्हल होतोय. पहिल्या चेंडूवरती मिळतोय इथे चौकार. व्हेरी फर्स्ट बॉल इथे बाउंड्री आली आहे बॅटिंग करणाऱ्या टीम जांभिवलीसाठी. अतिशय चांगली सुरुवात. सलगचे 3 चौकार किंवा 3 षटकार आले तर शिवाजी पाटील जांभिवली सामाजिक कार्यकर्ते त्यांच्याकडनं 2000 रुपयाचं कॅश प्राईज आणि विकेट हॅट्रिकसाठी कॅश प्राईज आहे 3000 रुपयाचं. गोलंदाज तयार होतोय. यावी लाईन चांगली आहे. अपील देखील झाला होता. कीपर फर्स्टली बीट आउटफील्ड फास्ट. बॉल पुन्हा एकदा जाईल थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे लेग बाईटच्या स्वरूपात आलेला हा चौकार जांभिवली टीम साठी. तर याच दरम्यान पाहतोय सन्माननीय नगरसेवक सचिनदादा पाटील यांचं व्यासपीठावरती आगमन झालंय. सहर्ष स्वागत. लगातार जे 2 चौकार इथे येतात. एक लेग बायच एक बॅटमन न. यावी लाईन चांगली आहे. शॉर्ट ऑफ गुडलेतमधनं बॉल पडल्यानंतर मी म्हणेल सरळ यष्टी रक्षकाचा वेध घेतोय. चेंडू इथे जातो निर्धाव. जांभिवली गाव विरुद्ध चिखलोली पाडा यांच्यामध्ये हा संघर्ष. दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना तुम्ही एन्जॉय करताय. स्वर्गीय सतीश पाटील प्रतिष्ठान आयोजित सन्माननीय श्री अतिशजी पंढरीनाथ पाटील यांच्या संकल्पनेतनं साकारलेली ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा तुमच्या समोर रंगतीय. ओव्हर द विकेट बॅक टू द बॉल. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये दर्जेदार क्षेत्ररक्षण. विकेट हॅट्रिकसाठी 3000 रुपयाचं कॅश प्राईज. सलग 3 चौकारांसाठी 3000, सलग 3 षटकारांसाठी 3000. दोन्ही संघांसाठी किशोर सुरखादे यांच्याकडनं एक कॅश प्राईज आणि शिवाजी पाटील यांच्याकडनं जांभिवली टीमसाठी 3 चौकारांना 2000 आणि सलगच्या 3 षटकारांना 3000 रुपयाचं कॅश प्राईज. सामना सुरू होतोय. अतिशय दर्जेदार मॅच. 4 चेंडूंचा खेळ इथे मात्र कंप्लीट झाला. चांगला कमबॅक करते टीम. यावेळी मात्र फटका मिस टायमिंग घ्या. मिडॉनला जेलची शक्यता. फील्डर आला डाऊन द बॉल. सोपा साधा झेल इथे मिस झाला आणि रनआउटची संधी आणि रनआउटच्या स्वरूपात देखील जीवनदान इथे मिळालं. म्हणजेच मी म्हणेल तेलही गेलं तुपही गेलं. आधी उरलं फक्त धुपाडणं. हीच परिस्थिती पाहायला मिळाली. कॅच सोडली. रनआउटचा देखील इझी चान्स होता तो देखील गमावला आणि एकाच मुवमेंटला दोन्ही बॅट्समनला जीवनदान इथे आपल्याला पाहायला मिळतं. हेच तर क्रिकेट आहे जिथे काय घडेल हे प्रेडिक्ट करणं भरपूर चुकीचं असतं. धावसंख्या झाली आहे 2ने. टीमची टोटल 10. शेवटचा चेंडू मॅनडी पावप्लेचा. ऑन साईडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता अक्रॉस द बॅटनं. बॅटला बाहेर चेंडू ब्रश होऊन गलीमध्ये डायव्हर्ट होतं. तोपर्यंत रन मिळते 1 आणि एका धावेच्या बरोबरीनं मॅन्डेटरी P1चा पहिल्या षटकाचा खेळ झाला पूर्ण आणि धावसंख्या झाली आहे फलकावरती विदाऊट लॉस 11 धावा. बॅटिंग करते जांभिवली गाव ही टीम. थोडंसं फास्ट खेळा. स्पीडअप करा मॅच. 20 मिनिटामध्ये तुम्हाला 4 षटकं पूर्ण करावीच लागतील आणि आज जी टीम क्वालिफाय होईल त्या टीमने लक्षात घ्या उद्या जो संघ सेमीफायनलसाठी येईल त्यासोबत तुम्हाला उद्या खेळावं लागेल. कारण 4 दिवस 32 टीमचं हे शेड्यूल आपण पाहतोय. उद्याचा ड्रॉ देखील आम्ही लगेच तुमच्यापर्यंत पोहोचू आणि उद्या मॅच बरोबर 8:45 सुरू होईल. या गोष्टीची दखल घ्यायची आहे उद्या खेळणाऱ्या टीमनं. 8:45 मॅच सुरू होईल. तुम्हाला 8:35 रिपोर्टिंग करायची आहे. 8:40 इथे होईल टॉस आणि वेळेवरती स्पर्धा उद्या सुरू करणं हा सगळ्यात जास्त मोठा कल असेल मी म्हणेल स्वर्गीय सतीश पाटील प्रतिष्ठानचा. आणि उद्याचा ड्रॉ तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. चिखलोली ठाकूरपाडा विरुद्ध चिंचपाडा खेळ. मांगरूळ विरुद्ध जांभिवलीपाडा. त्यानंतर चिखलोली गाव विरुद्ध शिवाजी चौक आणि त्यानंतर मयूर ग्रुप वर्सेस कासगाव. आणि इथे फलंदाज बाद
पहिला धक्का बॅटिंग करणाऱ्या जांभिवली गाव क्रिकेट संघाला अभिजितनं टिपला इथे अतिशय चांगला झेल आणि बॅट्समन आउट होतोय. फलंदाज संदेश. न्यू बॅट्समन येतोय मैदानाच्या आतमध्ये. मल्लंगड क्रिकेट विभागातील मी म्हणेल एक षटकारांचा महाराजा म्हणून ज्या फलंदाजाकडे पाहिलं जातं. पाय या क्रिकेटच्या मैदानावरती तुम्ही शांत डोक्यानं टिकून ठेवा आणि त्यानंतर तुमचं नाव मोठं होईल. आणि एक शांत स्वभावाचा मनमिळावू खेळाडू आणि मैदानाच्या आतमध्ये जेव्हा जेव्हा उतरतो तेव्हा तेव्हा त्याची बॅट अक्षरशः कर्दनका ठरते. गोलंदाजांसाठी तो बिंदास शिसवे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला तिसऱ्या क्रमांकावरती. राऊंड विकेट. यावी स्ट्रोक चांगला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॉल सरळ जातो लॉंग ऑफला. एलिव्हेशन मिळालं. टायमिंग प्रॉपर आहे. ताकदीचा वापर. बॉल होतोय लॉंग ऑफच्या बाहेर फरार. सीमारेषा पार. पहिला षटकार येतोय जांभिवली गाव टीम साठी. आधी हा बॅट्समन शांत होता बट हिंदीमध्ये एक म्हण आहे, खरबुजे को देखकर टरबुजा भी रंग बदलता. तसंच काही झालं. बिंदा शिजवे जसा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आपला रंग इथे बदलला. बॅटिंग करत असताना बॅट्समन आकाशनं आणि इथे त्यांना ठोकला दमदार दर्जेदार उल्लेखनीय षटकार लॉंग ऑफच्या वरनं. बॉल तयार होतोय. राऊंड विकेट. हाफ ट्रॅकर आहे. ऑन साईडला प्रोटेक्शन आहे डीपमध्ये मिड विकेटला. एक सिंगल तर झाली आहे कंप्लीट. एका धावेच्या बरोबरीनं मी म्हणेल या जांभिवली गाव क्रिकेट संघाची ओळख मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी सज्ज आहे. बिंदास शिसवे पहिल्या मॅचमध्ये 9 चेंडूमध्ये 31 धावेची 3 चौकार 2 षटकारांची आतिषबाजी खेळीजनं साकारली. जो बिंदास खेळतो नेहमीच बेधडक त्याच्याकडनं अपेक्षा इथे असतील. बिंदास शिसवेसाठी राऊंड विकेट येतोय. यावेळी लोवर फुल टॉस. बॉल बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी आहे. बॉल अटेम्प्ट झाला नाहीये. फर्स्ट अटेम्प्टला बॉल कॅरी झाला असता तर कुठेतरी तुम्हाला डायरेक्ट हिट देण्याची चान्स मिळाली असती. बट एक सिंगल येते बिंदास शिसवेच्या बॅटमननं आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते आहे 19 धावा धाव फलकावरती. हॅलो. तर याच दरम्यान आमचे नगरसेवक सन्माननीय सचिनदादा पाटील यांच्याकडून चौकार सलग 3 चौकार ठोकले किंवा सलग 3 षटकार ठोकले तरी सुद्धा 3,000 रुपयाचं कॅश प्राईज मिळेल. ते मात्र फलंदाजी करणाऱ्या जांभिवली गाव संघाला. थँक्यू. सातत्यानं कॅश प्राईज इथे येत असताना पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर. बट यावेळी गती चांगली होती. परफ्यूम बॉल ज्याला आपण म्हणू शकतो. ज्यावेळी तुम्ही लेदर बॉलचं क्रिकेट खेळता त्याला चामडीचं आवरण असतं. तो बॉल जर बॅट्समनच्या नाकासमोरून गेला तर त्या चामडीचा सुगंध तुमच्या नाकामध्ये दरवळत राहतो. त्यामुळे या बॉलला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये परफ्यूम बॉल म्हटलं जातं. आणि तोच बॉल इथे टाकला गेला गोलंदाजी करत असताना. शॉट ऑफ गुड लेनवरनं एक्स्ट्रा बाउन्स फलंदाजाच्या नाकासमोरून निघून जातो सर निर्धाव. राऊंड विकेट येतो गोलंदाज. यावी हाफ ट्रॅकर. मागच्या डॉट बॉलचं उत्तर वार पलटवार निर्धाव चेंडू आणि त्यानंतर गोलंदाजाला दाखवलेली आपल्या बॅटची ताकद. आकाशच्या बॅटमधनं स्काय शो मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. परिस्थिती सध्या चांगली आहे बॅटिंग करणाऱ्या जांभिवली गाव क्रिकेट संघासाठी. 2 षटकांचा खेळ झाला पूर्ण. 12.50च्या सरासरीनं
2 षटकामध्ये रन्स आलेत. धाव फलकावरती 25. 25 धावा फलकावरती लागलेत. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती है. ते इरादे स्पष्ट करावे लागतील येणाऱ्या गोलंदाजाला, कारण ते तुम्हाला हवाय कमबॅक. आणि जे प्रेक्षक पडद्याच्या आतमध्ये आलेत त्या प्रेक्षकांना आम्ही स्वर्गीय सतीश पाटील प्रतिष्ठानच्या वतीनं विनंती करतो की आपण पडद्याच्या मागे व्हायचं आहे. आयोजकांची जी सूचना प्रेक्षक वर्ग येते आहे ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे, कारण प्रेक्षक हा स्पर्धेचा अविभाज्य घटक असतो. आणि नवं षटक इथे सुरू होईल. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. बॉलर तेजस काय गोलंदाजी केली होती पहिल्या मॅचमध्ये. या चिखलोलीपाडा टीमनं पहिल्या 3 षटकामध्ये अक्षरशः 8 फलंदाजांना बाद केलं होतं टीम ब्राह्मण करवले विरुद्ध. पण नंतर जर पाहिलं तर धावा आल्या, बट त्यांचा पल्ला देखील पार केला तो म्हणजेच टीम चिखलोलीपाडा या संघानं. ऑन अ स्ट्राईक जांभिवली गाव क्रिकेट संघाची ओळख. गोलंदाज तयार. ऑन स्ट्राईक बिंदा शिसवे, फटका मिस टायमिंग या मिडॉनला जाळं आहे. इथे मध्ये जेल टिपला जाईल का? 1 हँडेड कॅच घेण्याचा प्रयत्न आणि बिंदा शिसवेला दिलेलं जीवनदान आता तुमच्यासाठी मी म्हणेल महागडं देखील ठरू शकतं. कॅच सुटली की मॅच, हा प्रश्न देखील आता नक्कीच पडला. कौतुक करेल बॉलरचं. बिंदा शिसवेला पहिल्याच बॉलवरती जामध्ये त्यानं अडकवलं होतं. आणि मी म्हणेल जर तुम्ही जंगलामध्ये राहत असाल तर वाघाची शिकार एक तर तुम्हाला करावी लागते, अन्यथा तो वाघ तुमची शिकार करतो. तर मी म्हणेल या क्रिकेटच्या जंगलातला सध्या वाघ होता बिंदा शिसवे. आता त्याला दिलेलं जीवनदान कदाचित तुम्हाला महागडं ठरू शकतो, कदाचित कर्दनकाळ ठरू शकतोय बिंदा शिसवे टीम चिखलोलीपाडा संघासाठी. बॉलर तयार होईल तेजस ओव्हर द विकेट. आणि यावेळी जेल सुटल्यानंतर दुसऱ्या बॉलवरती पुन्हा एकदा संधी आणि यावेळी चूक झाली नाहीये. आणि आता मी म्हणेल चिडिया चुप गई खेत में, वाघाची शिकार. फलंदाज बाद होतोय. अनिकेतनं टिपलाय चांगला झेल. यश मिळतं बॉलर तेजसला बासमन आउट. टीमची टोटल स्कोर कार्डवरती आहे 27 आणि 27 या आकड्यावरती लागला. हा मात्र दुसरा धक्का बॅटिंग करणाऱ्या जांभिवली गाव क्रिकेट संघाला. नवीन बॅट्समन येईल 4थ्या क्रमांकावरती इन ॲट नंबर 4 उत्तम आला, ज्याला उत्तम कामगिरी इथे साकारावी लागेल, पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल, इथे लाईन चेक करावी लागेल. हा बॉल डावास्टिकच्या बाहेर पुन्हा टाकावा लागेल गोलंदाज तेजसला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला तर मायकल ओल्डिंग एक असा बॉलर होता ज्यानं आपल्या कारकिर्दीमध्ये 912 षटकं टाकली, 5472 चेंडू ज्यानं हाताळले, बट त्याच्या कारकिर्दीमध्ये कधी त्यानं व्हाईट बॉल टाकला नव्हता. आजवर हा क्रिकेटचा इतिहास आहे. मुथय्या मुरलीधरनचं करिअर पाहिलं, त्यानं देखील आपल्या पूर्ण कारकिर्दीमध्ये फक्त 2च वेळा व्हाईट बॉल टाकला होता. हा इतिहास आहे क्रिकेटचा. बट इथे 6 बॉलच्या षटकामध्ये तुम्ही व्हाईट बॉल टाकता ही मी म्हणाल कुठेतरी चुकीची गोष्ट आहे ॲज अ बॉलर तुमच्या करिअरसाठी. आणि पुन्हा एकदा तेच घडलं. अजून एक रन एक्स्ट्रा मिळेल. पुन्हा एकदा बॉल जातो वाईट आणि लगातारच्या 2 एक्स्ट्राज रन. कारण एक्स्ट्रा रन क्रिकेटमध्ये भरपूर महागड्या ठरतात. कारण मी म्हणेल तुम्हाला मोठ्या घावानं जेवढी दुखापत होत नाही तेवढी कधी कधी दुखापत तुम्हाला छोट्याशा मी म्हणेल जखमेनं देखील होते. आणि क्रिकेट टेस्ट एक रन तुमच्यासाठी इम्पॉर्टंट असते जी तुम्हाला वाचवावी लागती आहे या मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार होईल पुन्हा एकदा तेजस, ज्याला लाईन लेंथ अजूनही शोधायची आहे, आपला टप्पा ज्याला शोधायचा आहे जो हरवला आहे. आणि यावेळी टप्पा तर चांगला आहे, फटका चांगला आहे, गॅप चांगला आहे, 100ली कॅच घेण्याचा अतिशय चांगला प्रयत्न, बट इथे फसला आहे. आणि 2 धावा कंप्लीट करेल टीम
जांभिवली गाव आणि धावसंख्या 2 पुढे जातीये स्कोर कार्ड वरती 31 धावा. अजूनही जर पाहिलं तर या षटकातील चेंडू शिल्लक आहेत अजूनही 3. मी म्हणेल चांगली स्थिती आहे सध्या बॅटिंग करणाऱ्या जांभिवली टीमसाठी, कारण 10ची सरासरी तर त्यांना आतापर्यंत मिळाली आहे. आणि मागच्या मॅचमध्ये जर पाहिलं 51 रन होत्या, 10ची सरासरी बनवली होती, चेस केली होती चिखलोलीपाडा टीमनं. तर मग या मॅचमध्ये त्यांच्यासमोर टार्गेट कुठेतरी मोठा लावण्याचा प्रयत्न तुम्हाला करावा लागेल या मॅचमध्ये. दूरवरचा रनअप, दूरवरचा रिदम बॉलरचा, आणि इथे लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न आणि बॉल जाईल फिल्डरला बीट करून. आउटफील्ड भरपूर फास्ट प्रयत्न तर शेवटच्या टप्प्यापर्यंत नक्की झाले लॉंग लेगच्या फिल्डरकडनं फाईन लेगला जाईपर्यंत. आणि तोपर्यंत मात्र सीमारेषा फाडतोय आणि ते मिळतोय स्वर्गीय सतीश पाटील प्रतिष्ठान ब्रँडेड चौकार. तर धावसंख्या अजून वेगाने पुढे जाईल. टीमची टोटल झाली आहे स्कोरबोर्डवरती 35 धावा गुणतालिकेवरती. या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा काही शिल्लक देखील आहे, म्हणजे षटक थोडंसं लांबलेलं पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा धावा स्टिकच्या बाहेर, अजून एक रन एक्स्ट्रा. टीमची टोटल स्कोर कार्डवरती 36. आता जवळजवळ ही सरासरी 12पेक्षा पुढे जाताना आपल्याला दिसेल 3 ओव्हरमध्ये, कारण आतापर्यंत 16 बॉलमध्ये 36 झाले. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 4 ओव्हरची मॅच तुम्हाला पाहायला मिळते. श्री मल्लंगड क्रिकेट असोसिएशन सन्माननीय श्री रामदासजी ढोणे कोळीवाडा नांदिवली जे अध्यक्ष आहेत या मल्लंगड विभागाचे, उपाध्यक्ष सन्माननीय किरणदादा ठोंबरे जे प्रवक्ते आहेत, राहुल भोईर मानेरे जे, त्यांचा देखील आवाज तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकू शकाल. इथे स्ट्रोक पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. झेलपर्यंत यायला हवं होतं, कारण झेल अगदी तुमच्या समोर होता. आणि खेळ आयुष्याचा असो किंवा क्रिकेटचा, टार्गेटपर्यंत तुम्हाला पोचावं लागतं. आणि जर टार्गेट तुमच्यापर्यंत पोचला तर तुम्ही त्याचं टार्गेट झालाच समजा. आणि ते तेच झालं. फिल्डरला बीट करून बाउंड्री लाईनचं जे टार्गेट होतं बॉलनं ते मात्र फायनली गाठलं. आणि चेंडू सीमारेषा पार गेल्यानंतर स्कोर कार्डवरती रन झालं 40. बॉलर तयार होतं आपल्या रनवे रिदम मार्कवरती. जवळजवळ 10 चेंडूंचं षटक मी म्हणाल इथे त्याला टाकावं लागेल जर एखादा बॉल यानंतर एक्स्ट्रा आला नाही तर, अन्यथा अजून लांबवलेलं षटक आपल्याला दिसेल. पुन्हा एकदा गॅपमध्ये फील्डर प्रयत्न करतोय जीवाच्या आकांतानं आणि यश देखील मिळालंय. 2 धावा झालेत पूर्ण आणि 2 धावेच्या बरोबरीनं 3 षटकांचा खेळ इथे झाला पूर्ण. आणि आफ्टर 3 ओव्हर्स टीम जाऊन पोहोचली आहे 42 वरती. म्हणजे जी चर्चा आपण करत होतो की सरासरी 12च्या पुढे जाताना दिसेल, इथे 14.00 या आस्किंग रन रेटनं, या मी म्हणेल धाव गतीनं 42 धावा 3 षटकामध्ये उभारणारी टीम तुम्हाला पाहायला मिळती आहे जांभिवली गाव क्रिकेट संघ. तुम्ही ऐकता साईनाथ महाराजांची गीतं, मराठी मी म्हणेल माणसाचं दैवत आणि या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांची गीतं तुम्ही सातत्यानं ऐकता. चांगली कामगिरी होती आमच्या डीजे ऑपरेटरकडनं. क्रिकेट विथ म्युझिक असा द्विगुणित आनंद या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला लुटताना आमचा प्रेक्षक वर्ग इथं पाहायला मिळतोय. शेवटचा आणि निर्णायक षटक, गोलंदाज तयार. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर सरळ पाठवला डीप फाईन लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल ट्रॅव्हल होईल सीमारेषा पार. आणि इथे मिळतोय पहिल्याच बॉल वरती दमदार चौकार. टीमची टोटल 4 ने पुढे सरकतीये 46 धावा धाव फलकावर.
3 ओव्हरमध्ये होत्या 42. पहिल्याच बॉलवरती मिळाला चौकार. धावसंख्या झाली आहे 46. फलंदाज बाद झालेत आतापर्यंत 2. विंदा शिस्पे आणि त्याचबरोबरीनं बाद होणारा फलंदाज होता संदेश. यावी हाफ ट्रॅकर ऑन साईडला हुक करण्याचा प्रयत्न, फटका फसला, मिस्टायमिंग घ्या आणि तिसरा धक्का इथे लागेल. बॅटिंग करणाऱ्या टीम जांभिवली गाव संघाला 46 या धावफलकावरती हा तिसरा मोहरा मी म्हणेल गमावलाय जांभिवली टीमनं. खेळाडू बाद. राहुल पाटील, शंतनू पाटील, सिद्धू हा फिरकीचा जादूगार, नितेश पाटीलच्या निळजे संघाचं नाव आहे जय हनुमान. ही क्रिकेटपटूंची खाण, ही क्रिकेटपटूंची खाण, इथे क्रिकेट जीवकी प्राण, इथे क्रिकेट जीवकी प्राण. या ठाणे जिल्ह्याची शान, कल्याण डोंबिवलीचा सन्मान. या ठाणे जिल्ह्याची शान, कल्याण डोंबिवलीचा सन्मान. काय करायचे 46 धावा धावफलकावरती. अजूनही इथनं जर पाहिलं 4 चेंडूंचा खेळ या षटकातील शिल्लक आहे. पहिल्या बॉलवरती चौकार आला, दुसऱ्या बॉलवरती बॅट्समन आऊट झाले आणि 4 चेंडूमध्ये पाहायचं आहे अजून किती धावा मैदानाच्या आतमध्ये येतील. गोलंदाज तयार होतो ओव्हर द विकेट आणि इथे स्ट्रोक पुन्हा एकदा फसला. कीपर डाऊन द बॉल, चांगला झेल आणि बॅट्समन इथे आऊट होईल. लागला इथे हा चौथा धक्का. बॅटिंग करणाऱ्या जांभिवली गाव क्रिकेट संघाला फलंदाज बाद होतोय आणि मी म्हणेल बॉलर इज ऑन हॅट्रिक नाव. थर्ड अंपायर. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती उभा गोलंदाज. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर कमबॅक कसा करावा हे जिथे सांगताना बॉलर तुम्हाला दिसतोय. हॅट्रिक चेंडू मागच्या मॅचमध्ये हॅट्रिक पाहिली होती. चिखलोलीपाडा टीमचे गोलंदाज अनिकेत मतेकडनं. इथे पुन्हा एकदा फटका, मिस टायमिंग आणि या स्पर्धेची अजून एक हॅट्रिक आपल्या नावावरती करताना गोलंदाज इथे तुम्हाला पाहायला मिळतोय आणि लगातार जे 3 धक्के इथे दिल्यानंतर अर्धा संघ इथे मात्र गारज झालाय आणि या स्पर्धेची इंडिव्हिज्युअल दुसरी हॅट्रिक अनिकेत मतेच्या नावावरती आणि विकेट हॅट्रिकसाठी 3000 रुपयाचं जे कॅश प्राईज होतं ते आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये सबमिट करायचं आहे आमच्या मान्यवरांनी. चौकार आणि लगातार 3 धक्के आणि 3000 रुपयाचा मानकरी देखील ठरला गोलंदाज अनिकेत. अभिजित बॉल तयार होईल बॉलिंग ट्रॅकवर आणि कॅश प्राईज आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये सबमिट. चौथी विकेट देखील मिळू शकते. यस, सेकंड अटेम्प्टला चांगला झेल आणि अभिजित कंप्लीट करतोय या स्पर्धेतली 4 ट्रिक आणि अजून एक धक्का जांभिवली गाव क्रिकेट संघाला. वरती 4 फलंदाज बाद. पहिल्या इनिंग मधला शेवटचा चेंडू, धावसंख्या 46 आणि 46 मध्ये आता फायनली कुठेतरी रन ऍड होताना आपली सिंग झाली आहे पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव घेताना फलंदाज बाद होईल आणि 4 विकेट या ओव्हरमध्ये संपादित केले. 5व्या बॉलवरती रनआउट झाला फलंदाज आणि पहिल्या सत्राचा 24 चेंडूंचा डाव पूर्वार्ध इथे कंप्लीट झाला आहे. 47 धावा झालेत आणि 12 पूर्णांकाच्या सरासरीनं 48 धावेचं लक्ष येणाऱ्या
उत्तरार्धामध्ये पूर्ण करावं लागेल जांभिवली गाव संघाविरुद्ध चिखलोलीपाडा या क्रिकेट टीमला. आपण तोपर्यंत जाऊया DJ कडे आणि ऐकूयात एक संगीत. पण चिखलोलीपाडा टीम लगेच ओपनिंग पेअर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. चांगलं संगीत तुम्ही ऐकत होता. ओपनिंग पेअर सलामीची जोडी पाठवायची आहे टीम चिखलोलीपाडा. टार्गेट आहे तुमच्यासमोर 48 धावेचं. एक मोठं लक्ष तर मी म्हणेल तुमच्यासमोर नक्कीच लावलं आहे. पण एकच सांगेल, कविवर्य सुरेश भटांच्या 4 ओळी मला आठवतात, जे संघर्ष करणाऱ्यांसाठी नेहमीच समर्पित राहिलेत. आयुष्य छान, थोडं लहान, रडतोस का वेड्या, लढण्यात शान, काट्यातही फुलांची झुलती कमान, उचलून घ्यावं ते दुनिया दुकान, कारण जगणे निरर्थक म्हणतो तो इथे बेमान, कारण सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतो, कारण मित्रांनो उंच धबधबा बनायला पानालाही उंचावरून खाली पडावं लागतं. तर बेस्ट ऑफ लक बोथ टीम. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला जाताना दिसेल. 48 टार्गेट. यामधून जो विन होईल ती टीम फाईट करेल नेवाई गाव या क्रिकेट संघाला 3ऱ्या फेरीमध्ये. वर्षाचा राजा अदईकर यांचा एक गोड आवाज तुम्ही ऐकत होता. सॉन्ग ज्यावेळी प्ले झालं असं वाटत होतं की ऐकतच राहावं. असे काही मी म्हणाल हाताच्या बोटावरती मोजता येतील आगरी समाजातील जे सिंगर आहेत त्यांचा आवाज ऐकल्यानंतर अक्षरशः संगीत ऐकत राहावं असं वाटतं. त्यामध्ये आपण उल्लेख करू शकतो सनी संतेच्या नावाचा, संजय पाटील त्यांच्या नावाचा उल्लेख आपण करू शकतो. त्याचबरोबरीने आपण उल्लेख करू शकतो केतन पाटील, देवीचा पाडा, परमेश माई हेदुडणे, आशिष म्हात्रे, खार्डी, असे अनेक लोकप्रिय संगीतकार आहेत ज्यांनी अतिशय चांगली गाणी मी म्हणेल आगरी कोळी समाजाला दाखवली आहेत. मॅच सुरू होती है. जिंदगी का रास्ता आसा नहीं होता, बिना संघर्ष किए कोई महान नहीं होता, जब तक ना पडे पत्थर पे हातोडे के गाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. संघर्ष करण्यासाठी सज्ज झाली आहे चिखलोलीपाडा टीम. आणि पहिलाच बॉल ऑन साईडला लॉफ्ट केला, स्टँड अँड डिलेव्हर खेळण्याचा प्रयत्न होता, बट फिल्डर आहे डीपमध्ये. बॉल आणि बॅटचा संपर्क तितकासा व्यवस्थित जुळला नाही आहे. रन मिळतीये इथे 1 आणि एका धावेनं अकाउंट झालं ओपन. बॅटिंग करणाऱ्या टीम चिखलोलीपाडा संघाचं.
प्रति षटकामागे 12ची सरासरी. पहिलं षटक इथे हातात होय गोलंदाज आकाश. आणि यावेळी देखील बॉल बरोबर जाईल डीप लॉंग ऑनला आणि इथे आउट फास्ट. आणि हे मैदान मी सकाळी सांगितलं की तुमच्याकडे स्किल असेल, ग्राउंड स्ट्रोक खेळण्याचं टॅलेंट असेल आणि तुम्ही बॉल व्यवस्थित टायमिंग करत असाल तर तुम्हाला या मैदानावरती खोऱ्यानं धावा मिळतील. आणि लॉंग ऑनला मिळालाय हा पहिला संघर्षमय चौकार टीम चिखलोलीपाडा क्रिकेट संघाला. चौकारानं आपला इंडिव्हिज्युअल अकाउंट ओपन करतोय. मागच्या सामन्याचा मी म्हणेल अतिशय घातक आणि उद्ध्वंसक खेळ ज्यांना दाखवला तोच फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. सूरज वाघमारे सिंगल आणि मी म्हणेल एक चौकाराच्या मदतीने खेळतोय. कोणत्याही गोलंदाजांना विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर शिवाजी पाटील सामाजिक कार्यकर्ते जांभिवली त्यांच्याकडनं 2000 रुपयाचं कॅश प्राईज. इथे लोवा फुल टॉस बरोबर इम्पॅक्ट मिडल होता, हाईट फॅक्टर बरोबर होतं आणि फलंदाज इथे झाला बाद आणि इथे लागलाय पहिला धक्का चिखलोली पाडा क्रिकेट संघाला. बॅट्समन आउट होतं शून्यावरती हर्षद धोंडे. विकेट इथे मिळून दिली आहे. बॉलर आकाश सावंत ना. टीमची टोटल लागली आहे स्कोर कार्डवरती तब्बल 6 धावा. प्रति षटकामागे 12ची सरासरी तुम्हाला कंप्लीट करायची आहे. यानंतर अजून एक चांगला सामना तुम्हाला पाहायला मिळेल. आज आम्हाला अतिशय चांगली साथ दिली आमचे WTC, त्याचबरोबरीने आमचे गुणलेखक आकाश पाटील आणि आमचे अंपायर फिरोज खान सर, धर्मेंद्र वर्मा सर, आमचा लाडका प्रेक्षक वर्ग ज्यांनी या स्पर्धेला मी म्हणेल आपली मुलाग्र उपस्थिती दाखवली. कारण प्रेक्षक नसतील तर सामन्याला किंवा समालोचन करायला किंवा खेळाडूला खेळायला देखील मजा नसतं. त्यामुळे प्रेक्षक हा स्पर्धेचा अविभाज्य घटक असतो आणि मोठ्या संख्येनं क्राऊड इथे येताना तो मामा सर्वांना पाहायला मिळाला. चांगली बॉलिंग करतोय. कमबॅक भरपूर चांगला झाला आकाश सावंतकडनं. यावेळी मी म्हणेल खोलवर टप्प्यामध्ये टाकलेला हा बॉल होता. सन्मान देण्यास भाग काढलं, प्रवृत्त केलं बॅट्समन अनिकेत मतेला डिफेन्स करण्यासाठी. आणि या मॅचमध्ये जर पाहिलं ओपनिंग पेअरमध्ये थोडेसे चेंजेस दिसले. सूरज वाघमारेच्या जोडीनं मागची मॅच जर आपण पाहिली एक वेगळा फलंदाज होता. या मॅचमध्ये हर्षद धोंडेला इन्व्हाइट केलं, वन डाऊनला अनिकेतला इन्व्हाइट केलं. स्ट्रेंथ इथे आखली आहे जांभिवली टीम समोर चिखलोलीपाडा संघानं. बट आता लक्ष थोडंसं लांब जात आहे. 18 चेंडूंचा खेळ आता शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी प्रति षटकामागे 14 या सरासरीनं 42 धावा करायच्या आहेत बॅटिंग करणाऱ्या चिखलोलीपाडा क्रिकेट संघाला. अठरा चेंडू आणि आता जिंकण्यासाठी अजूनही करायच्यात 18 बॉलमध्ये 42 रन. उन्हाचं तापमान भरपूर पाहायला मिळतं. थोडासा त्रास त्याचा प्रत्येकालाच जाणवतो या मैदानावरती आणि स्पेशली मी म्हणेल आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. दुसरं षटक विंदास शिसवे आणि पहिलाच बॉल स्वागत केलंय विंदास शिसवेचं मोठ्या फटक्यानं. का मागच्या बॉलवरती मी सिंगल घेतली नाही, का स्वतःकडे स्ट्राईक ठेवली, या सगळ्या गोष्टींना सडेतोर उत्तर देताना कॉन्फिडेंटली स्ट्रोक आलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. वाघाची दाढ फोडला पहाड. विकेट षटकार. इट्स मॅसिव्ह. षटकाराला स्वागत केलं षटकारानं. संघर्ष इथे सुरू केलाय. फलंदाज
सूरज वाघमारे. पहिल्या मॅचमध्ये देखील सांगितलं सूरज म्हणजे भास्कर, जो प्रखरतोय, आग ओकतोय. आणि हा सूरज देखील मैदानाच्या आतमध्ये वनवा पेटवताना नक्कीच दिसला. रनआउटची चान्स आहे, यस, परतावं लागेल. अनिकेत मते बॅक टू डग आउट आणि लागलाय हा दुसरा धक्का रनआउटच्या स्वरूपात. फलंदाज बाद झालाय चिखलोलीपाडा संघाचा. अनिकेत मते बॅक टू डग आउट. दुसरा फलंदाज इथे झाला बाद आणि नवीन फलंदाज येतोय नितेश तेलंगे, ज्याला पहिल्या मॅचमध्ये ॲज अ ओपनर सलामीच्या भूमिकेत आपण पाहिलं होतं. चांगली बॅटिंग ज्यानं साकारली होती. बिंदा शिसवे वर्सेस सूरज वाघमारे. हे बॅटल तर भरपूर चांगलं रंगतंय आणि इथे पुन्हा एकदा बाजी मारून जातोय, वरचढ राहतोय बॅट्समन सूरज वाघमारे. मिड विकेटच्या बाहेर त्यानं चेंडूला पाठवलंय 4 धावेसाठी. चौकारांना पुन्हा एकदा धावसंख्या वेगाने पुढे जाते. टीमची टोटल झाली आहे स्कोर कार्ड वरती 17 धावा. पहिल्या षटकामध्ये 6, या षटकामध्ये 3 चेंडूमध्ये 11 आलेत. कमबॅक करतीये मी म्हणेल बॅटिंग करणारी चिखलोलीपाडा टीम. लिडिंग फ्रॉम फ्रंट ही भूमिका काय असते, एकपात्री अभिनय ज्याला वन मॅन आर्मी आपण म्हणत असतो, ती भूमिका काय असते. आणि विजयाच्या स्वप्नांच्या मागे धावताना आपल्या अडचणींना मी नेहमीच सांगतो, कधी सांगू नका की त्या किती मोठ्या आहेत, फक्त त्यांचा पाठलाग करताना म्हणा की आमच्यामध्ये त्यांना सगळ्या गोष्टींना उत्तर देण्याची क्षमता आणि असते. सूरज वाघमारे सांगतोय. अजून एक चांगला स्ट्रोक, बॉल जाईल डीपमध्ये, लॉंग ऑनला फिल्डर आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा देखील यशस्वीरित्या पूर्ण केले गेलेत आणि धावसंख्या 2 ने जाईल पुढे. टीमची टोटल होती 19. 4 बॉलमध्ये 13 धावा खर्च केलेत. गोलंदाज तयार होईल बॉलिंग ट्रॅकवर. बिंदा शिसवे बॅक फुटला येऊन ऑन साईडला आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. अपील तर इथे नक्कीच झालं होतं, बट सुटकेचा निश्वास मी म्हणाल कुठेतरी सोडतीये ती म्हणजेच टीम जांभिवली. कारण हा बॉल इथे डॉट जातोय. चांगली मॅच रंगत असताना जांभिवली गाव विरुद्ध चिखलोलीपाडा या 2 संघामध्ये एक चांगला दर्जेदार संघर्ष तुमच्यासमोर सुरू आहे, सातत्यपूर्ण. इथे लाईन चेक करावी लागेल त्या स्टिकच्या. हा बॉल बाहेर. अंपायर धर्मेंद्र वर्मा सरांचा इशारा आमच्यापर्यंत आला. इथे रन मिळेल एक्स्ट्रा रन. धावसंख्या पुढे सरकतीये. स्कोर कार्डवरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 20. टार्गेट आहे 48 धावेचं, अजूनही 28 करायचेत. गोलंदाज तयार. यावेळी बॅट अँड पॅडमॅननं बाहेर काढलाय. बॉल जातो डीपमध्ये. मिड विकेटवरनं मिडॉनला फिल्डर आला. तोपर्यंत एक सिंगल इथे मिळती आहे आणि एका धावेच्या बरोबरीनं टीमची टोटल आफ्टर 2 ओव्हर्स धावसंख्या झाली आहे स्कोर कार्डवरती 21 धावा आणि 12 चेंडूंचा खेळ आता शिल्लक आहे. आणि येणाऱ्या 12 बॉलमध्ये अजूनही 27 धाव्यांची गरज आहे सूरज वाघमारेच्या टीमला. जिंकण्यासाठी त्या बनवायच्यात, तर जांभिवली गाव संघाला त्या रोखायच्यात तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होण्यासाठी.
सॉन्ग सुरुवातीला आलं खासदार चषकामध्ये सोनाली भोईर आणि बदामचा बादशाह सुजित पाटील त्यांच्या आवाजामध्ये स्वरबद्ध झालेले गीत सुकेश डाकी निलेश पाटील भारतीय जनता पार्टीचे युवा करते त्यांनी पुरस्कृत केलेले संगीत होतं त्यांच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये ज्यांच्या नावानं स्पर्धा होती भिवंडीचा सन्माननीय खासदार कपिलजी पाटील साहेबांच्या नावानं. नंतर मात्र या संगीताचा वापर अनेक नामांकित मी म्हणेल लोकांच्या गुणगायनासाठी केला गेला. अनेक मी म्हणेल व्यक्तिमत्वांच्या नावानं हे संगीत पुन्हा एकदा आपल्याला त्याच शैलीनं ऐकायला मिळालं आणि हे संगीत किशोरी कदरे साहेबांचं कौतुक करणारं आपण ऐकत होता. या मुरबाडचे दमदार आमदार सलग मी म्हणेल 15 ते 20 वर्षामध्ये राजकीय क्षेत्रातला त्यांचा प्रवास पाहिला तर मुरबाड विधानसभेचा अक्षरशः मी म्हणेल कायापालट करून टाकणारं आणि त्या परिसराला एक वेगळ्या उंचीवरती ठेवून नेणारं नाव म्हणजेच आमदार किसनजी कथोरे साहेब. ते जाऊया मॅचमध्ये. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडूमध्ये 27 हवेत आणि चिखलोलीपाडा टीमचं लक्ष कुठे लागलं आहे तर मी म्हणेल ती बॅट आहे सूरज वाघमारेची त्या बॅटकडे. तिथनं जर मोठे स्ट्रोक यायला लागले तर रन बरसतील. बॅकफूटला येऊन स्लॅश करण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला. भरपूर वेगानं 2 रन कंप्लीट केलेत. जीवाच्या आकांतानं धावतोय सूरज वाघमारे कारण त्याला आता माहिती आहे सिरसलामत तो पगडी 50 बचेंगे तो और लढेंगे. आणि सध्याची परिस्थिती जर पाहिली तर हरिवंशराय बच्चन यांचं एक वाक्य मला आठवतं मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है. हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है. ज़िंदगी जख्मों से भरी है. ज़िंदगी जख्मों से भरी है. फिलहाल वक्त को मरहम बनाना सीख लो. हारना तो एक दिन मौत से भी है. फिलहाल जिंदगी से लढना सीख लो. आणि संघर्ष कसा करायचा हे सांगताना स्टँड देताना बॅटिंग करतोय विस्फोटक चिखलोलीपाडा संघाचा हा तारणहार सूरज वाघमारे. बॉल तयार. बॅकफुटला येऊन इनफिल्डच्या वरना बॉलला पाठवलंय गुंडप्पा विश्वनाथ स्टाईल. स्क्वेअर कट चेंडू जाईल सीमारेषा पार डीप बॅकवर्ड पॉइंटला. आपल्या स्वप्नांना उजाळा देणारा विजयाला पालवी फोडणारा चिखलोलीपाडा टीमसाठी त्यांच्या टीमचा बॅकबोन सूरज वाघमारेच्या बॅटमधनं आलाय षटकार चौकार. थँक्यू डीजे. आणि चौकाराच्या बरोबरीनं धावसंख्या पुढे सरकती आहे. आता 10 चेंडू आणि 21 रनची गरज आहे. इथे लाईन चेक करावी लागेल. दबाव कम्प्लिटली जाणवता बॉलवरती. चेंडू डावा स्टिकच्या बाहेर. रन मिळती आहे एक एक्स्ट्रा. समीकरण बदलेल. 10 बॉल 20 धावा. टीमची टोटल झाली 28. 14 चेंडूमध्ये आता 10 चेंडूमध्ये तुम्हाला करायचे आहेत 20 धावा सामना जिंकण्यासाठी. आणि इथे फुल टॉस चांगला ड्राईव्ह डीपमध्ये फिल्डर आहे. स्ट्राईक रोटेट झाली. आता याचा फायदा टीम जांभिवली गाव किती उचलेल याकडे लक्ष तर नक्कीच लागलं असेल कारण आता 9 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक आहे आणि 9 चेंडूमध्ये करायच्यात अजूनही 19 धावा. प्रत्येक चेंडूवरती जवळपास 200च्या वरती स्ट्राईक रेटनं बॅटिंग करायची आहे. एक मोठा फटका आला तर दबाव नक्कीच कमी होईल. पैसे येणारे 3 चेंडू दोन्ही संघासाठी इम्पॉर्टंट असतील. जांभवलीला मोठा स्ट्रोक रोखायचा आहे तर चिखलोली पाड्याला मोठा फटका हवा आहे. तोच इथे खेळण्याचा प्रयत्न. मिडॉनला फिल्डर आहे आणि बरोबर त्याच्या हातामध्ये जाऊन हा झेल इथे विसावलाय आणि एकट्या फलंदाजावरती जिम्मेदारी इथे ढकलताना टीम दिसतीये. चिखलोलीपाडा फलंदाज बाद झालाय लागलाय इथे नितेश तेलंगेच्या नावानं हा धक्का. हां 19 फेब्रुवारी म्हटलं तर जगात भारी माझ्या शिवबाची मी म्हणेल दुनियादारी. 19 फेब्रुवारीला गल्लीपासून दिल्लीपर्यंत शिवजयंती थाटामाटानं साजरी केली जाते. इथे फुल टॉस फटका फसला. या सामन्याचा प्राण हवेमध्ये बट इथे जेल झालाय धरणीला दान. रन मिळतील 2 आणि मॅचमध्ये अजून एक मी म्हणेल ट्विस्ट
कारण आता चेंडू शिल्लक असतील. येणारे 7 बॉल आणि 7 चेंडूमध्ये करायच्यात 17 धावा. 7-17चं समीकरण या मॅचमध्ये आतापर्यंत पाहायला मिळतंय. मी म्हणेल विजय निश्चित असल्यानंतर भित्रा माणूस देखील लढेल. विजय निश्चित असल्यानंतर भित्रा माणूस देखील लढेल. पण पराजयाचं सावट ज्यावेळी डोक्यावरती फिरत असतं त्यावेळी जो लढतो या क्रिकेटच्या मैदानाच्या आतमध्ये तोच खरा योद्धा. आणि ती योद्ध्याची भूमिका तुम्हाला पाहायला मिळतीये बॅट्समन सूरज वाघमारेकडनं. कौतुकास्पद कामगिरी आत्तापर्यंत त्याची राहिली आहे. 7 बॉल 17 आत्तापर्यंत टीमला तो घेऊन गेलाय. आणि त्याची बॅटिंग इंडिव्हिज्युअल जर पाहिली 3 चौकार त्याच्यामध्ये 1 षटकार आणि 28 धावेचं योगदान त्याने इथे दिलंय चिखलोलीपाडा क्रिकेट संघासाठी. एकटा लढतोय वाघासारखा, ज्याच्या नावामध्ये मी म्हणेल नक्कीच वाघमारे सरनामा. आणि वाघासारखी बॅटिंग करताना देखील हा खेळाडू तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दिसतोय. 7 बॉल 17 हा बॉल भरपूर निर्णायक आहे या मॅचचा. हा बॉल इथे ठरवेल की सामना कोणत्या टीमच्या बाजूनं पारडं भारी करेल. आणि या बॉलला इथे वेल लेफ्ट करण्याचा प्रयत्न. नंतर जसा पहिला बॉल आतमध्ये येतोय हलक्या हातानं मग बॉलला कट केलं जिथे विकेट जाण्याचा धोका जास्त होता. एक सिंगल इथे मिळाली आहे आणि समीकरण उरतं आहे. येणारे शेवटचे चेंडू 6 आणि 16 धावा. पण सगळ्यात मोठी खतऱ्याची घंटी मी म्हणेल कुठे वाजली जांभवली टीमसाठी तर शेवटचा जो हाफ ट्रॅकर बॉल होता त्याच्यावरती सिंगल घेऊन आपले मनसुबे आपले इरादे आणि येणाऱ्या कामामध्ये मला अजून किती घातक ठरायचं हे सांगणारी मी म्हणाली सिंगल होती टीम चिखलोलीपाडाच्या प्रेक्षकांना आणि जांभवली गावच्या समर्थकांना. आता इथे विश्वास कोण जपेल सूरज वाघमारे की येणारा गोलंदाज इथे सामना जिंकून देईल जांभवली गाव टीमला. 7 बॉल 17चं समीकरण होतं. रन मिळाली 1. समीकरण आता उरत आहे 6 चेंडू 16 धावेची गरज आहे. म्हणजे 2 षटकार 1 चौकार हवा आहे. पण कमीत कमी 1 षटकार 1 चौकार तर मारावाच लागेल जर तुम्हाला मॅच शेवटच्या टप्प्यापर्यंत इथे घेऊन जायचं असेल तर. आणि विश्वास दाखवला. अंतिम षटक गोलंदाजी मार्कवरती येतोय वैभव पवार आणि स्ट्रायकर एंडला सूरज वाघमारे तुम्हाला पाहायला मिळतोय. तर टीम निवाईगाव सज्ज राहायचं. यामधून जो विन होईल तो नेक्स्ट मॅच लगेच फाईट करेल. पहिलाच बॉल बॅटची बाहेरची कडा. इथे मात्र रन घेतली जात नाहीये कारण माहिती आहे आता स्वतःलाच तर इथे लढायचं आहे आणि स्वतःवरचा असलेला त्याचा आत्मविश्वास पाहिजे इथे किती मी म्हणेल त्याला मी म्हणेल फायद्याचा ठरेल. आता 5 बॉल 16 एखादा षटकार या बॉलवरती आला तर मॅचला अजून मजा येईल. इथे जर चेंडू डॉट आला तर मी म्हणेल जांभवलीचे प्रेक्षक भरपूर आनंद साजरा करताना आपल्याला नक्कीच दिसतील. आणि निर्णायक षटक वैभव पवार आणि वैभव पवार विजयाचं वैभव आपल्या टीमला मिळवून देईल का हा देखील त्याच्यासमोर प्रश्न आहे. कारण समोर खेळतोय सूरज वाघमारे. 28 धावेची एक विस्फोटक खेळी आणि यावेळी फटका सरा भिरकावून दिलाय. डीप लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सूरज वाघमारे वाघासारखा लढतोय आणि या वाघाने इथे मारला आहे हा खणखणीत षटकार. 4 बॉल मॅच मध्ये ट्विस्ट. आता 10 धावा करायच्यात. डीजे सूरज थँक्यू डीजे. जबरदस्त. जसा बॉल आला तसा बॉल पाठवला लॉंग ऑनच्या बाहेर षटकार. आणि आता मी म्हणेल पुन्हा एकदा इथे सांगतोय जांभिवलीला सूरज वाघमारे आज देखा जाय किसमें कितना है दम. आता इथे परीक्षा गोलंदाजाची आहे. 4 चेंडू 10 धावा कंपल्सरी करायच्यात. मॅच बॉल इथे मिस झालाय. बॉल दिला जाईल मैदानाच्या आतमध्ये आमच्या मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून. मॅच बॉल रिटर्न येतोय. मी म्हणेल हा सुटकेचा निश्वास आहे जांभिवलीसाठी. कारण ही परिस्थिती अशी होती जिथे 9वा बॉल मैदानाच्या आतमध्ये आला असता तर मॅचला 1 सेकंदामध्ये कलाटणी आली असती.
भरपूर काही बदलताना दिसलं असतं. पण जुना बॉल ज्यावेळी स्लॉग ओव्हरमध्ये असतो त्याला मिडलिंग करणं, त्याला टायमिंग करणं इझी असतं आणि तो बॉल मी म्हणेल लवकर बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवला जातो. हा इतिहास क्रिकेटचा आहे. 4 चेंडू 10 धावेची गरज. बॅट्समन सेट नव्हते, बॉलर मात्र इथं पाहत नाही आहे, फक्त बॉल इथे आता टाकायचा आहे, हा त्याचा मनसुबा आहे. बट दबाव दोन्ही बाजूला सारखा आहे. हाफ ट्रॅकर मिस टायमिंग आणि आता इथे फलंदाज होईल बाद आणि वैभव पवार जल्लोष साजरा करताना, आनंद साजरा करताना जांभिवली गावचे प्रेक्षक आणि हा त्यांचा थर्रार, हे त्यांचं सेलिब्रेशन आणि बॅट्समन मैदानातनं बाहेर जातोय. एक चांगली बॅटिंग करून जो शेवटच्या टप्प्यापर्यंत लढला तो इथे बाद झालाय. सूरज वाघमारे. बॅटिंग आवडली असेल सूरजसाठी टाळ्या तर व्हायलाच हव्या. बट आपल्या टीमला अर्ध्या वाटेवरती देखील सोडलं, या गोष्टीची देखील कुठेतरी नाराजी असेल. बट अजूनही मॅच फिनिश झाली नाही आहे. अजूनही 3 बॉल 10 करायच्यात. एखादा चौकार जरी आला ना तरी जे प्रेक्षक न्यूट्रल आहेत, सकाळपासून या स्पर्धेचा आनंद घेतात, खऱ्या अर्थानं त्यांचा पैसा वसूल होताना दिसेल. 3 बॉल 10 रन आणि नवीन फलंदाज झालाय मैदानाच्या आतमध्ये जो डावा हाताचा बॅट्समन आहे. होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या डीजे. विटा सुद्धा सोडत नाही. 3 बॉल कंपल्सरी 10 रन करायचे आहेत, लक्षात घ्या. सॉरी डीजे, तुमचा वेळ आम्ही घेतोय. बट एक गोष्ट, जो फिल्डर क्लोज आहे त्यांना एक सूचना आम्ही नक्कीच करू, बॅट्समन समोर कोणतीही मुवमेंट करायची नाही आहे. बिंदास शिजवे यष्टी रक्षक जात आहेत. 3 बॉल आणि 10 रन. मी म्हणेल जीवनात एकदा नाही 10 वेळा पराभूत व्हा. जीवनात एकदा नाही 10 वेळा पराभूत व्हा, बट एकदाच असं जिंका की साऱ्यांनी तुम्हाला आयुष्यभर लक्षात ठेवलं पाहिजे. इथे ती बॅटिंग करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. भरत वाघमारे या फलंदाजाला भरत विजय परत मिळवून देईल का? बॅकफूटला येऊन लेटकेट बॉल जातोय, टर्नमॅनला आउट फास्ट आहे. इथे फिल्डरला बीट करून चेंडू ट्रॅव्हल होतोय, बट रन मिळतील फक्त 2. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, तिसरी रन देखील कंप्लीट केली जाईल. यस, 3 धावा पूर्ण. समीकरण पुन्हा एकदा बदललंय. 2 चेंडू 7. आता एखादा षटकार, एखादी सिंगल, ती देखील सामना जिंकून देऊ शकते. आणि येणाऱ्या बॉलवरती जर फक्त 1 रन जरी आली तरी मॅच आपल्याला शेवटच्या बॉलवरती पाहायला मिळेल. 2 चेंडू 7 धावेची गरज आहे. 2 बॉल 7. फिल्डिंग इथे सजवतायत बिंदास शिसवे, पण थोडंसं फास्ट खेळा बिंदास दादा. मॅचचा जो रिदम आहे तो आपल्याला तोडायचा नाही आहे. 2 बॉल 7. फिल्डिंगमध्ये इथे थोडेसे चेंजेस आणले जात आहेत. आता या सामन्याचा हिरो कोण ठरेल, वैभव पवार की भरत वाघमारे? आणि स्ट्रायकर एंडला गणेश पवार असेल. 3 धावा आलेत, स्ट्राईक झाले, एरिया रोटेट. चेंज ऑफ द पेस, सिंगल तर माहिती आहे, म्हणजे आता काहीच तुमचं धगधग करेल. आता काजाचा ठोका तुमचा ठाव घेईल. आता मी म्हणेल ही मॅच उत्कंठेच्या शिगेला जाईल. आता शेवटचा चेंडू 1 आणि जिंकण्यासाठी करायच्या 6 धावा. आता मॅचचं चित्र काय तर आधी टाकलेले 24 बॉल, आता टाकून झालेले 23 बॉल, म्हणजे टोटल 47 चेंडू इथे टाकून झाले. बट आधी कोणती टीम आता जिंकेल ह्याचं उत्तर अजूनही मिळालं नाही आहे. आता शेवटचा बॉल इथे बाकी आहे आणि शेवटच्या बॉलवरती इथे षटकार हवा आहे चिखलोली पाडा क्रिकेट संघाला. तर हा बॉल इथे चांगला टाकून आनंद साजरा करायचा आहे जांभिवली गाव संघाला. म्हणूनच कधीपासून सांगत होतो 47 बॉलमध्ये आता काय घडले ते बघू नका. जीवनात आणि आयुष्यात 10 वेळा जरी पराभव झाला तरी त्या पराभवाकडे कधीच पाहू नका. एक गोष्ट अशी करा, एक इतिहास असा रचा की आयुष्यभर लोक तुम्हाला लक्षात ठेवतील. आणि एका षटकारासाठी 3000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. किशोर दादा यांच्याकडनं हे कॅश प्राइज इथे लावलं गेलं. आणि जर डॉट बॉल झाला तर गोलंदाजाला
1000 रुपयाचे कॅश प्राईज इथे दिलं जाईल. म्हणजे दोन्ही बाजूने हे मोटिवेशन दिलं जातं. बट आता एकच म्हणेल, गोलंदाज फलंदाज जांभिवली आणि टीम मैदानाच्या आतमध्ये खेळतीये चिखलेली पाडा त्यांच्यासाठी. कभी कभी जीतने के लिए कुछ हारना भी पड़ता है और हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं. फिल्डिंग मध्ये पुन्हा एकदा चेंजेस आणतोय बिंदास शिसवे. शेवटचा बॉल 6 रनची गरज आहे. प्रेक्षकांना मॅच आवडली असेल, स्पर्धा आवडली असेल तर टाळ्यांचा गजर व्हायलाच हवा. 1 बॉल 6 आणि बॉल इथे चांगला हाताळला गेलाय. जातोय बॉल डीप, एक्स्ट्रा कव्हरला चौकार आणि एका धावेनं इथे जय जयकार विजयाचा.